निसर्ग विद्या निकेतन से मैं डॉक्टर तस्मीना शेख, योग व निसर्गोपचार 1 वर्षीय कोर्स, और उसमें आज है विषय एनाटॉमी। एनाटॉमी विषय में आप लोग सीखने जा रहे हैं हार्ट सिस्टम, है ना, हृदय संस्था, फंक्शन ऑफ हार्ट सिस्टम, मेनी थिंग्स आर देयर। कुछ पॉइंट्स है जो सीखेंगे। पहले हम हमारे एनर्जी को थोड़ा बिल्टअप करते हैं और प्रॉपरली उसको हम इंटरनल जो भी आएगा ज्ञान, जो नॉलेज मिलेगा उसे ग्रास्प यानी ग्राह्य करने की कोशिश करेंगे। लंबी गहरी सांस लीजिए, आंखें बंद, डोळे बंद करायचे, अलगद मिटायचे। सभी आप म्यूट कर लीजिए ताकि आप डिस्टर्ब ना हो। म्यूट करें। ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं। हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं। तुम्हें हमका हो संभाले, तुम्हें हमरे रखवाले, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं। दोनों हातों को मिलाएं, हातांचे घर्षण करायचे, डोळ्यांवर ठेवायचे, असे का आपल्याला ही ऊर्जा, ही जी एनर्जी आहे ती पूर्ण व्याख्यानभर आपल्याला व्यवस्थित ते आपल्याला कळो। ठीक आहे। व्याख्यान आहे हृदय। हृदय काय आहे आपण त्याला एक मी पीपीटी बनवली आहे, ती पाठवायची ग्रुपला। आपण ते कसं बघणार आहे, सायन्सच्या हिशोबाने एकदा बघणार है ना, सायन्सच्या हिशोबाने एकदा व्यवस्थित बघणार आणि एकदा आपण निसर्ग उपचारामध्ये ह्याचं कसं महत्त्व आहे त्यानुसार बघणार आहे। तर आपण सगळ्यात आधी आपण बघूया सायन्सच्या हिशोबाने हृदयाची मूलभूत ओळख। मी तुम्हाला टप्पा देते। पहिला है कि द हार्ट इज व्हाट, है ना, इंट्रोडक्शन ऑफ हार्ट। इंट्रोडक्शन ऑफ हार्ट एनाटॉमी में हार्ट बहुत इम्पॉर्टेंट ऐसा ऑर्गन है, एक सिस्टम है। द हार्ट इज द होलो मस्कुलर ऑर्गन, है ना, दैट फंक्शन एज अ पंप टू सर्क्युलेट ब्लड थ्रू आउट द बॉडी। हृदय हे पोकळ स्नायुमन, हॉलो म्हणजे पोकळ असं मस्क्युलर ऑर्गन आहे आणि ते शरीरात रक्त पंप करण्याचं मुख्य काम करते। हृदय सतत तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कार्यरत असते। कहते सगळ्यांना, है ना, आप जिंदा हो तो तब से लग शुरू हो जाता है तो आपके मरने तक वो काम करता है। कहाँ सिचुएटेड है, सेकेंड पॉइंट क्वेश्चन ऐसा आता है, वेयर द हार्ट इज लोकेटेड। हार्ट कहाँ लोकेट हुआ है ना, ये हमें देखना है। तो इट इज़ लोकेटेड, वेयर इट इज़ लोकेटेड कैसा देखोगे आप, हार्ट में उसमें देखना है आपको कि इस लोकेशन कहाँ होता है। अभी एकदम आज इजी बताती हूँ मैं। थोरैसिक कैविटी यानी आपकी जो रिबकेज है ना, रिबकेज है ना, उसके बीच में दोनों जो आपके लंग्स है, 2 फुफ्फुस त्याच्या मधोमध आणि थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले, थोड़ा सा आपका दाई तरफ गया है। कितना सा है पता है वो, इतना मुट्ठी, इतना जो आपकी मुट्ठी है उतना सा आपका हार्ट है। डायफ्राम यानी हमारी जो लेवल स्टार्ट होती है, जहाँ से हमारा अपर लेवल अपन अग्नि तत्व बोलते हैं, वो जो शुरू होता है वहाँ से ऊपर की ओर डायफ्राम के ऊपर हार्ट होता है। इट इज़ लोकेटेड ऑन इट, लोकेटेड इन द thoracic cavity between the lungs and slightly tilted to the left side and it is above the diaphragm, है ना। अभी बाहर बाहर कैसा होता है वो, है ना, इट इज़ कवरिंग ऑफ हार्ट, है ना, बाहर से म्हणजे हृदयाचे बाह्य आवरण ते कसं आहे, है ना। आपण आपल्याकडे ना एक बनलेला हार्ट आहे, शिफ्टिंगमध्ये तो मला सापडला नाही, मी कालपासून शोधते एकदम व्यवस्थित पूर्ण हार्टचं आपल्याकडे। जसे आपल्याकडे हे सगळे स्केलेटल्स आहेत तशा पद्धतीने हार्टचं सुद्धा आपल्याकडे प्रतिकृती आहे, है ना। तर आत्ता आपल्याला बघायचं आहे की ती हार्टची प्रतिकृती आपल्याला पाठवलेली आहे, त्याच्यातमध्ये बघू आणि कसा असतो तो बाहेरून आतपर्यंत, बाहेर पेरिकार्डियम असते म्हणजे संरक्षण भिंती असतात, मग मायोकार्डियम असते, ते स्नायू असतात बारीक बारीक पूर्ण स्नायू, आणि त्याच्यावर एंडोकार्डियम
म्हणजे आतले अस्तर असे पूर्ण घेरून त्या हार्टला त्याने संरक्षण कवच बनवलेलं असते. सुंदर है ना, किती सुंदर, ते इतकं नाजूक आहे की त्याला प्रोटेक्शन मिळालं आहे बरंच है ना. आधी त्या रिपकेज मिळाल्या म्हणजे तुमच्या फसलिया बोलते हैं उसको, हाँ, फसलियों के बीच में हल्का सा थोरैसिक, यानी हमारा जो कवरिंग बैक में जो थोरैसिक के गोटियाँ हैं दैट वर्टेब्रे, उसके भी साइड से वो जाता है. फिर वहाँ पर आपका आ जाता है 3 चीज़ें आ जाती है. क्या आता है? थोरैसिक कैविटी आती है, फिर लंग्स आते हैं. लंग्स के अंदर थोड़ा नीचे की और स्लाइटली लेफ्ट की तरफ जाता है, इसलिए बोलते हैं ना हम कि दिल किधर है? उल्टी तरफ है ना, बाई तरफ, दाई तरफ, बाई तरफ है ना. स्लाइटली इट इज टिल्टेड टू द लेफ्ट एंड अबव द डायफ्राम. नेक्स्ट आता है, बाहर में क्या क्या है मैंने बता दिया आपको कि पेरिकार्डियम आता है उसको बचाने के लिए, जो क्या है अस्तर जैसे काम करता है. मायोकार्डियम आ जाता है. और नेक्स्ट आता है एंडोकार्डियम. ये तीनों की वजह से वो सेफ रहता है, बहुत सेफ रहता है. अभी इसमें कप्पे आते हैं, चेम्बर्स ऑफ हार्ट. हाउ मेनी चेम्बर्स आर देयर? कितने चेम्बर्स है उसको? ओनली 4, 4 कप्पे. यस, ओनली 4, 4 कप्पे हैं हार्ट को. तो आपको क्वेश्चन आएगा हाउ मेनी चेंबर्स आर देअर फॉर हार्ट. हृदयाला किती कप्पे आहेत? फक्त 4 लिहायचा. प्रश्न लिहून घ्या. 2 मार्काला प्रश्न आहे. प्रश्न येतो किती कप्पे आहे आणि त्याला 4 ऑप्शन्स येतात तुम्हाला, 3, 2, 8 आणि 4. मग 4ला तुम्ही टिक मार्क करायची. जिंकलात. आता हे कप्पे कोणते कोणते आहे? एक आहे राइट एट्रियम, राइट तरफ, हाँ अपना ये हार्ट है. इसको 4 अपन ने फोल्ड किया. एक्चुअली बोर्ड में मुझे वो हार्ट रहता है हाथ में तो बहुत ज़्यादा अच्छा रहता है, बट इट्स ओके. नाउ 4 कप्पे हैं उसके, ऐसे 4 बना लीजिए है ना, प्लस साइन देके राइट साइड में है ना, राइट आर्टियम, और फिर नीचे आएगा राइट वेंट्रिकुलर, फिर लेफ्ट आर्टियम और लेफ्ट वेंट्रिकुलर. तो इसमें ये 4 कप्पे हो गए. ठीक है. अभी जो राइट वाला है वो वाला क्या करता है? अशुद्ध रक्त, अशुद्ध यानी इम्प्योर ब्लड. देन राइट वेंट्रिकल कर क्या करता है? उसके पास इम्प्योर ब्लड आया तो राइट वेंट्रिकल क्या करता है? कप्पा वो उठा के लंग्स की तरफ भेजता है, ब्लड लंग्स की तरफ प्यूरिफिकेशन के भेजता है. देन लंग्स क्या करता है? लेफ्ट एट्रियम में वो भेजता है, शुद्ध रक्त आता है प्योर. और लेफ्ट वेंट्रिकल क्या करता है? पूरे बॉडी में वो फैलाता है, भेजता है. बाय योर लाइक बहुत बारीक बारीक छोटी छोटी आर्टरीज होती है, वेन्स होती है, उसकी तरीके से वो पूरे ब्लड पूरा फैलता है. देन हाउ मेनी कप्प्यांचे कार्य कैसे आहे? कपिंग, राइट एट्रियम बोला मैंने, फिर राइट वेंट्रिकल, लेफ्ट आर्टियम. तो लेफ्ट वेंट्रिकल शरीरातून आलेले अशुद्ध रक्त स्वीकारतं कोण? राइट एट्रियम. शरीरातून आलेले अशुद्ध रक्त स्वीकारणारी ॲट्रियम कोणती? राईट. आणि फुफ्फुसातून आलेले शुद्ध रक्त स्वीकारणारी लेफ्ट. लक्षात ठेवा है ना, शुद्ध रक्त लेफ्ट साईड, अशुद्ध रक्त राईट साईड, आणि त्याला म्हणतात ॲट्रियम. ॲट्रियम म्हणजे काय म्हणतात त्याला? आता त्याला मराठीमध्ये ॲट्रियमला आपण निळ्या रंगाच्या ज्या नसा असतात त्यांना अशुद्ध रक्तवाहिन्या म्हणतात. ठीक है. आता सबसे शक्तिशाली ऐसा आएगा आपको एक क्वेश्चन, एक प्रश्न आहे, लिहून घ्या. विच वेंट्रिकल इज वेरी पावरफुल? सबसे ज़्यादा पावरफुल कौन सी वाली वेंट्रिकल है? तो लेफ्ट वेंट्रिकल. क्यों? लेफ्ट वेंट्रिकल में क्या आता है? प्योर ब्लड आता है. प्योर ब्लड लेफ्ट में आता है. ऑलराइट. नाउ इसमें हार्ट नहीं है, ये तो है मेरे पास लेकिन उसमें हार्ट नहीं है. ठीक है. लेफ्ट वेंट्रिकल इज सर्वात शक्तिशाली कप्पा. हृदयातील झडपा कशा आहेत है ना, आपल्याला बघायच्या आहेत हृदयातील झडपा. पॉइंट घेऊया. हार्ट नहीं है उसमें. अरे वाह, इसमें हार्ट भी है. वेरी गुड, ये आ गया है. ठीक है. इसमें हार्ट भी है और ये निकलता भी है. रिपकेज निकालनी पड़ेगी. ठीक है. ये आपको अगर दिखाई दे रहा होगा अंदर आपको, ये देखिए ये पूरा जब हमारा रिपकेज जहाँ पर फिनिश हो रहा है, दिस इज कॉल्ड डायफ्राम. अंदर से यहाँ पर थोरासिक है ना. थोरासिक का जो आपकी वर्टेब्रे है बैक साइड में आपको दिख रही है,
बैक साइड की पूरी वर्टिब्रे है वो उसको प्रोटेक्ट कर रहा है पीछे से, और आगे से ये पूरा पिंजरा बना हुआ है, क्योंकि सबसे सॉफ्ट एंड वेरी इंपॉर्टेंट हार्ट इज देयर इन योर बॉडी, है ना। एक दिख रहा है इसके अंदर छुपा हुआ है वो हार्ट, दिख रहा है। अब वहाँ कहाँ है, उसके अंदर यहाँ 2 लंग्स है, लेफ्ट एंड राइट, और उसके लेफ्ट साइड में थोड़ा सा टिल्टेड होके आपको दिख रहा है, देखो लेफ्ट साइड में टिल्टेड होके वो हार्ट है। इतना मस्त है, देखा आपने। फिर अभी उसमें झड़प होती है। अब इसमें ट्राइक्यूप्सिड वॉल्व होता है, मिट्रल वॉल्व भी बोलते हैं। राइट एट्रियम में वेंट्रिकल में राइट तरफ होता है वो, ओके। और जो मिट्रल वॉल्व है वो लेफ्ट एट्रियम में लेफ्ट साइड में होगा। अभी इसमें बड़ा हार्ट होता तो और अच्छे से बता पाते, ठीक है। अभी झड़पा एक बार ध्यान रखो, उसमें जो दरवाजे होते हैं चारों ओर, है ना, वो एक ही तरफ खुलते हैं, अपोजिट डायरेक्शन में नहीं ओपन होते। अगर ध्यान दे कि लेफ्ट इसमें राइट में अगर इम्प्योर ब्लड आ गया, राइट वेंट्रिकल में अगर इम्प्योर ब्लड आ गया तो वो वापस ऊपर नहीं जाता, वो वहाँ से राइट एट्रियम में जाएगा, है ना, फिर वहाँ से वो लंग्स की तरफ जाएगा, एंड देन इट विल प्योर हो कि वो लेफ्ट इसमें जाएगा, लेफ्ट यस लेफ्ट आर्टरी में जाएगा, एंड देन डेफिनेटली इट विल मूव ऑन फॉर आर्टरी से पूरी तरफ पूरे बॉडी में ब्लड सर्कुलेट होगा। धमनियाँ मैं बताती हूँ आप लोगों को कितने प्रकार की जो चीज़ें हैं हमारे ब्लड बाहर ले जाने के लिए, आर्टरी, वेन एंड कैपिलरी, ठीक है। आर्टरी क्या करती है, इट इज हृदयातून रक्त बाहेर जर आलं, शुद्ध रक्त हृदयातून बाहेर आलं तर आर्टरी शुद्ध काय करते, सगळ्या पूर्ण शरीरभर जे जाळं पसरलेलं आहे नसांचं त्या पूर्ण शरीरच्या कोपऱ्या कोपऱ्यात ते रक्त पोहोचवते। हर शरीर के हर एक हिस्से में खून का पहुंचाना आर्टरी करती है। वेन्स क्या करती है, वो इम्प्योर ब्लड पूरे बॉडी में से ढूंढ के चुन के लाती है और वो हार्ट की तरफ ले जाती है। सबसे बारीक बारीक जो होती है पूरा जाला बना है वो होती है कैपिलरी। कैपिलरीज पूरी जितना भी है देना लेना यही करती है। कॅपिलरीजला मराठीत केशवाहिनी म्हणतात, लिहा केशवाहिनी। ती काय करते, ह्या रक्तांचं अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त यांचं देवाणघेवाण करते, है ना। रक्ताभिसरणाचे किती प्रकार आहेत, प्रश्न लिहा, क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स कि रक्ताभिसरणाचे प्रकार किती, टाइप्स ऑफ ब्लड सर्कुलेशन। तो हम लोगों ने ए बी किया है, 2 पार्ट लिए हैं। फुफ्फुसीय रक्ताभिसरण दैट इज कॉल्ड पल्मोनरी ब्लड सर्कुलेशन, आणि शरीराभर भिसरण, शरीराभर सिस्टमॅटिकली इट विल सिस्टेमिक, है ना, ते पूर्ण शरीरभर जातं। शरीराला ऑक्सिजन पुरवठा ह्याच आपल्या रक्तामार्फत होणार आहे, कारण त्याच्यात तुम्हाला माहिती हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन पूर्ण, ते ऑक्सिजन सगळ्या शरीरभर घेऊन जाण्याचं काम कॅपिलरीज करणार आहे। आलं लक्षात। प्रश्न, हृदयाचं विद्युत नियंत्रण करणारी एक क्लिप आहे, ती मी तुम्हाला पाठवते। हृदयाची धडधड ही ऑटोमेटिक चालते। क्वेश्चन आता है ना, क्या आता है, हृदयाची धड़धड़ कशी चालते, एकदम सिंपल है, ऑटोमेटिक एक ही वर्ड डालना है उसमें। हाँ, फिल इन द ब्लैंक्स अगर आपको मार्च की एग्जाम्स में आता है, जर प्रश्न तसा आला तर ऑटोमॅटिक, किती सोपं आहे। आता हृदयाचं कार्य काय, क्वेश्चन इज फंक्शन्स ऑफ हार्ट, फंक्शन्स ऑफ हार्ट 5 आहेत, लिहायचं आहे। आज सर नहीं है क्या, ये क्या नाम है सर, क्या आते जो विठ्ठल बागल सर, आज विठ्ठल बागल सर आहेत का, नहीं, ऑनलाइन पण नहीं है, ओके, असले पाहिजे होते, पिन करना पड़ेगा मुझे अपने आप को। दिख रहे हो मैं सबको, मैं मुझे कोई नहीं दिख रहा है। ओके, अभी हम बंद नहीं करेंगे, जैसा है वैसा चलने दो। देखिए एकदम अच्छे से क्लियर है सब, क्लियर है ना सबको, ओके। चलो अभी हृदयाचे कार्य 2 मार्काला आहे। क्या क्या काम करता है, व्हाट आर द फंक्शन्स ऑफ हार्ट। पहला है रक्त पंप करणे, दूसरा है ऑक्सिजनचा पुरवठा करणे, तिसरा आहे विषारी घटक शरीराबाहेर टाकणे, चौथा शरीराच्या तापमानाचे संतुलन करणे, पाचवा आणि शेवटचा जीवनसत्व व हार्मोन्स शरीरभर वाहून नेणे।
आणि त्याच्यामुळेच तुमचं आयुष्य जीवनी शक्ती पूर्ण शरीरभर वहन करते. काय करतं ते? पूर्ण जीवनसत्व त्याच्यातनं ओढून खेचून हार्मोन्स पूर्ण शरीरभर वाहून नेतात. योगाच्या आणि निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून योग आणि ते भरपूर खूप महत्त्वाचं आहे. आपण त्याला ह्युमन हार्टची व्याख्या बघणार आहोत. आता एक व्याख्या आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे. हृदयाची व्याख्या. द हार्ट इज अ हॉलो मस्क्युलर ऑर्गन विच वर्क्स ॲज अ पंप टू सर्क्युलेट ब्लड थ्रू आउट द बॉडी. हृदय एक पोकळ स्नायुमय अवयव असून ते संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण करण्याचे कार्य करते. लोकेशन सगळ्यांना कळालेलं आहे, कुठे आहे ते. चेंबर माहिती झालेत आपल्याला 4. रिवाइज करा. राईट ॲट्रियम एक चेंबर आहे, रिसिव्स डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट वेंट्रिकल काय करणार? सेंड ब्लड टू द लंग्स. लेफ्ट आर्टियम काय करणार आहे? रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजन असलेलं रक्त आपल्याकडे घेणार. आणि लेफ्ट व्हर्टिकलचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य सेंड ब्लड टू होल बॉडी, पूर्ण शरीरभर रक्त पोहोचवणे. मानवी हृदयाचे 4 कप्पे असतात. मराठीत पण लिहा. अशुद्ध रक्त कशाने स्वीकारलं जातं? उजवा अलिंद अशुद्ध रक्त स्वीकारतो. उजवा निलय रक्त फुफ्फुसाकडे पाठवतो. डावा अलिंद काय करतो? शुद्ध रक्त स्वीकारतोय. आणि डावा निलय है ना, रक्त संपूर्ण शरीरात पाठवतोय. आलं लक्षात? संपूर्ण शरीरात ते पाठवतंय. आवाज क्लियर आहे माझा? आवाज क्लियर है क्या? बंद तो नहीं हुआ? ओके. नेक्स्ट आते हैं झड़पा, है ना. अपने वॉल्व्स है, इट प्रिवेंट बैक फ्लो ऑफ ब्लड एंड मेंटेन वन वे फ्लो. ठीक है, मेरी आवाज़ उसमें आ रही है? एक बार आवाज़ म्यूट की. एक बार देखो आवाज़. नहीं, यहीं से देखो. आप लोगों को आवाज़ क्लियर है क्या? आपकी आवाज़ नहीं आ रही मुझे? हाँ, ओके. अभी यहाँ पर वॉल्व है, 4 वॉल्व है ना. फिर अपने को ध्यान रखना है चारों वॉल्व का. किधर है वॉल्व? यानी जो खुलते हैं और बंद होते हैं. एक का नाम है ट्रिक्यूस्पिड वॉल्व, राइट एट्रियम के राइट वेंट्रिकल में के पास है. फिर मिट्रल बाय हाँ, ये पहले ट्राइस्क्यूपिड वॉल्व रहेगा, फिर ये बाइस्क्यूपिड वॉल्व रहेगा. वो लेफ्ट एट्रियम के पास है, लेफ्ट वेंट्रिकल के बाजू. और फिर मेन है पल्मोनरी वॉल्व, वो राइट वेंट्रिकल के पास पल्मोनरी आर्टरी के बाजू है. और एक है ऑरोटिक, है ना, एओर्टिक बोल सकते हैं उसको. एओर्टिक वॉल्व है जो लेफ्ट वेंट्रिकल के एरोटा के बाजू में रहेगा. झड़पा रक्ताचा परत प्रवाह थांबवतात, उल्टा नहीं करते हैं, है ना. ट्राइकस्पिड उजवा अलिंद क्या करता है? उजवा निलय के पास रहता है. माइट्रल क्या करता है? डावी अलिंद और डावी निलय के पास है. पल्मोनरी उजवा निलय फुफ्फुसाजवळ आहे आणि जो आर्टिक आहे तो डाव्या निलय शरीराजवळ अगदी. आता ब्लड वेसल बघा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या कोणत्या कोणत्या? क्वेश्चन इज ब्लड वेसल्स कनेक्टेड टू हार्ट, है ना, अँड दॅट आर 5 अगेन. सुपीरियर वेना कावा, इन्फेरियर वेना कावा, पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी वेन. और लास्ट का सबसे इम्पॉर्टंट इज एरोटा, है ना. एओर्टा बोलते हैं, एओर्टा. ऑलराईट. म्हणजे पहिलं बघा, सुपिरियर वेना कावा म्हणजे काय? त्याला त्याचं म्हणता. इन्फेरियरला इन्फेरियर्स म्हणता. पल्मोनरी आर्टरीला पल्मोनरी आर्टरीज लिहायचं आहे तुम्हाला. पल्मोनरी वेनला पल्मोनरी वेनच म्हणायचं आहे, कारण इंग्रजीमध्ये मराठीमध्ये तसेच शब्द वापरावे लागतील. आणि त्याची कर्म जी आहे, कार्य जे आहे, ते रक्ताभिसरण प्रक्रिया कशाद्वारे होणार आहे? पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये. त्याच्यामध्ये हार्ट, लंग, हृदय, फुफ्फुस आणि हृदय. आधी हृदयाकडनं फुफ्फुसाकडे रक्त, मग परत फुफ्फुसाकडनं हृदयाकडे. म्हणून आपण त्याला मराठीत हृदय, फुफ्फुस आणि परत हृदय असं रक्ताभिसरण प्रक्रिया होते. इस प्रकार से ब्लड सर्कुलेशन होता है. सिस्टमैटिक सर्कुलेशन कैसा होता है? फिर हृदय शरीरभर, मग शरीराकडून परत हृदयाकडे. हे सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. पल्मोनरी सर्क्युलेशन
कसं असतं, आतल्या आत असतं हृदय फुफ्फुसाकडे आणि फुफ्फुसाकडनं परत हृदयाकडे. आणि जे सिस्टेमिक सर्क्युलेशन आहे ते हृदयाकडून शरीरात आणि शरीरापासून परत अशुद्ध रक्त हृदयात. हार्ट, बॉडी टू हार्ट. इझी, लक्षात राहणार, 2 मार्क होणार. सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 मार्क कसे होईल? पल्मनरी म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया कशी चालते, सोपं आहे. हृदय काय करतं? अशुद्ध रक्त लंग्सला पाठवतं. लंग्स आतल्या आत जे काम चालू त्याला आपण पल्मनरी सर्क्युलेशन म्हणूया, ते हार्टला येतं. आणि जेव्हा सिस्टमिक पूर्ण शरीराला द्यायचं असेल तर हृदयाकडून शरीराकडे, शरीराकडून हृदयाकडे. सोपं. कंडक्टिंग दिस सिस्टम ऑफ हार्ट. हृदयाची विद्युत नियंत्रण नाही आहे तुम्हाला सिलेबसला, ठीक आहे. हृदयाचे मेन काम काय आहे? 4 परत तुम्ही लिहून घ्यायचं आहे. रक्ताचं पंप करणं, ऑक्सिजन व पोषण देणं आणि अपशिष्ट पदार्थ शरीरातून बाहेर टाकायचं आणि शरीराचं संतुलन नियमित आणि संतुलित ठेवायचं. राईट इट इन इंग्लिश. पंप्स ब्लड. व्हॉट हार्ट डू? फंक्शन ऑफ हार्ट इज supplies oxygen and nutrients, removes waste products, maintains body temperature. Easy. आता आपण आकृती तुम्हाला पाठवलेली आहे. मी सगळ्यांनी आकृती ओपन करून बसायची आहे. निळ्या धमण्या दिसत आहेत आणि लाल तुम्हाला दिसत आहेत बघ, त्या धमण्या आणि शिरा सगळ्या दिसत आहेत, है ना. तर आपण त्याला इंग्रजीमध्ये सगळीची आकृती काढलेली आहे, त्याला आपण निलय आणि धमण्या पण म्हणतोय, पण आधी तुम्ही इंग्रजीमध्येच समजून घ्या, ठीक आहे. सगळ्यात आधी मोठा वॉल ब्ल्यू कलरचा वरचा दिसतो त्याला म्हणतात सुपेरियर वेना कावा. सगळ्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, वरच्या दिशेने रक्ताचं जे आहे सुपिरियर वेना कावाने रक्त आतमध्ये येणार, है ना, इम्प्युअर पूर्ण. मग ते कुठे जाणार? उजव्या पल्मनरीला जाणार आहे. ऑलराईट. नाव तुम्हाला कुठे लेफ्ट वेंट्रिकल कुठे आहे आणि राईट कुठे आहे तुमच्या समोर जे पिक्चर आहे त्याच्यात दिसतंय, बरोबर आहे. मग उजव्या बाजूचं जे पल्मनरी वॉल आहे त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त आलं की ते काय करणार आहे, ट्रायक्युप्सिड वॉल्व आहे ना त्याला ओपन होतं आणि ते खालच्या दिशेने जाणार. मग पल्मनरी वॉलमध्ये ते रक्त पडतं आहे. रक्त पडलं की ते जोरात ओढून ॲरोटा करून ते कुठे जाणार आहे? फुफ्फुसाकडे. मग तिथून ते शुद्ध होऊन ॲरोटिक वॉलमध्ये शुद्ध रक्त पडणार आणि त्याच्यानंतर ॲरोटिक वॉल काय करणार ते ह्याच्यामध्ये बायक्युपिडमध्ये म्हणजे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये पूर्ण शुद्ध रक्त जमा होऊन ते पूर्ण शरीराभर जाणार. किती सोपं आहे ना. एकदा पुन्हा समजवते, है ना. राईट ॲट्रियमचं काम काय आहे? ती काय करणार आहे? शरीरातून आलेले अशुद्ध रक्त, ऑक्सिजन कमी असलेलं असतं, रक्त इथे जमा होतं. मग हे रक्त सुपिरियर वेना कावामधून येतं. सुपिरियर वेना कावामधून आलं की सुपिरियर वेना कावा, वरची वेना कावा शिरा ती दिसते नाही, ती काय करणार? शरीराच्या वरच्या भागातून रक्त हृदयात आणलं. मग आपलं हे ट्रायक्युप स्पीड वॉल्व जे त्रिपर्दी झडप म्हणतो आपण त्याला, त्रिपर्दी, है ना. ती काय करणार? उजव्या अलिंदातून उजव्या निलयात रक्त एकाच दिशेने जाऊ देते आणि रक्त परत मागे जाऊ देत नाही, उलटं जाऊ देत नाही, है ना. ते वॉल्व झडप आहे ना, ती एकाच ठिकाणी ओपन झाली की ती आतमध्ये घेतलेलं रक्त परत वरती जाऊ देत नाही. अभी वो ओपन नाही गया. राईट वेंट्रिकलचं काम बघा, उजवा निलय वेंट्रिकल आहे, ती काय करणार? हे रक्त फुफ्फुसाकडे पाठवणार. राईट वेंट्रिकल रक्त फुफ्फुसाकडे, लंग्सकडे पाठवणार, ठीक आहे, आलं लक्षात. मग पल्मनरी वॉल काय करणार? फुफ्फुसीय झडप ती ओपन झाली का फुफ्फुसाकडे जाणारी झडप रक्त फुफ्फुसाकडे जाणाऱ्या धमनीत सोडते आणि पल्मोनरी आर्टरी, फुफ्फुसीय धमनी जी आहे, रक्त फुफ्फुसात नेते, तिथे रक्त शुद्ध करते, ऑक्सिजन युक्त बनवते त्याला, है ना. अँड देन आता ते रक्त डाव्या बाजूला येणार. कुठे येणार? लेफ्ट ॲट्रियममध्ये, म्हणजे ते डावे अळिंद, त्याच्यामध्ये ते पडलं की फुफ्फुसातून आलेले शुद्ध रक्त इथे जमा राहतं आणि मग ते काय करणार? ते द्विपदरी मायट्रल आहे ना, झडप जी आहे, है ना, बॅकस्पीड है ना,
क्युप्सिड, ठीक आहे, ते काय करणार आहे, द्विपदरी मायट्रल झडप, ते डायरेक्ट मायट्रल झडपच म्हणून आपण डाव्या आळंदातून डाव्या निलयात रक्त जाऊ देते, है ना, तिथे रक्त जाऊ देते. लेफ्ट व्हेंट्रिकल सगळ्यात इम्पॉर्टंट काम बजावते. मग सर्वात शक्तिशाली आहे हा भाग, शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात पाठवणे. लेफ्ट व्हेंट्रिकलचं काम आहे ते. मग ॲरोटिक वॉल्व काय करणार, महाधमनी झडप म्हणतात त्याला. महाधमनी सगळ्यात मोठी जाड ॲरोटिक वॉल्व आहे, ती काय करणार, हे रक्त ॲरोटामध्ये सोडते. महाधमनी झडप रक्त ॲरोटामध्ये सोडलं की ॲरोटा काय करणार, शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात पोचवणार. किती सुंदर आहे ना, रक्तप्रवाह एकदम एकदम सिंपल आहे. बॉडी काय करणार, राईट ॲट्रियममध्ये आधी अशुद्ध रक्त घेऊन गेली, मग ट्रायक्युप्सिड स्पीड वॉल्व जे आहे तिथे गेलं ते रक्त, राईट व्हेंट्रिकलमधून जाऊन पल्मनरी वॉल्वमध्ये, मग पल्मनरी वॉल्वमधून ते अशुद्ध रक्त लंग्समध्ये गेलं, मग तिथून शुद्ध रक्त होऊन लेफ्ट ॲट्रियममध्ये आलं, मग मॅट्रल वॉल्वमध्ये तिथून शुद्ध रक्ताची तिथे जमलं, मग ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये सगळं जमा झालं स्वच्छ शुद्ध, मग ते ॲरोटिक वॉल्वने काय केलं, ॲरोटामध्ये पाठवलं ते आणि संपूर्णभर शुद्ध रक्त पाठवलं. ह्या पद्धतीने आपलं काम करणार कोण, हृदय. पण ह्याची प्रस्तावना बघा, आपल्याला योग व निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. आपलं हृदय हे शरीरातील सर्वात महत्त्वाचं जीवन केंद्र आहे. आयुर्वेदात हृदयाला प्राणयतन म्हणजेच प्राणाचे निवासस्थान मानलेले आहे. योग आणि निसर्गोपचार आणि आयुर्वेद तिन्ही पद्धती हृदयाच्या आरोग्याला अत्यंत महत्त्व देतात. खूप महत्त्व आहे त्याचं. रचना हृदयाची तुम्हाला समोरच आहे, ती सोप्या भाषेत परत एकदा आपण घेऊया. त्याचे 4च कप्पे असतात. राईट ॲट्रियम म्हणजे उजवे आळींद, शरीरातून आलेले अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड येथे जमा होतं. हे रक्त सुपिरियर वेना कावा व इन्फेरियर वेना कावामधून येतं. अच्छा, निसर्गोपचाराचा दृष्टिकोन काय म्हणतं, रक्तातील विषारी घटक सगळे येऊन ते टॉक्झिन्स तिथे पोचतात, असं आपलं निसर्गोपचार म्हणतं. मग कस्पिड, ते मला शब्द जरासा, त्रिपदरी झडप जी आहे ती उजव्या आळंदातून उजव्या निलयात रक्त एका दिशेने हळूहळू जाऊ देते. ही झडप रक्त परत वरती जाऊ देत नाही, एकदा आलं खाली की वरती जाऊ देत नाही. ह्याचा योगिक अर्थ आपण काय घ्यायचा आहे, शरीरातील प्रवाह योग्य दिशेने असणे म्हणजे आरोग्य, है ना. शरीरातील प्रवाह, जीवनी शक्तीचे प्रवाह योग्य दिशेने असलं म्हणजे ते आपलं आरोग्य. आता आपला तिसरा मुद्दा येतो राईट व्हेंट्रिकल, उजवा निलय, है ना. हे काय करतं माहिती, ते याच्याकडे जमा झालेलं रक्त आहे सगळं ते फुफ्फुसाकडे पाठवतं, लंग्सकडे पाठवतं. हे काम ते कोण करणार आहे, राईट व्हेंट्रिकल. मग आता पल्मनरी वॉल्व आणि पल्मनरी आर्टरी ही आहे आपल्याकडे, ते रक्त फुफ्फुसात जातं, तिथे ते काय करणार, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकली जाते, त्याच्यातून ऑक्सिजन घेतला जातो. मग शुद्ध रक्ताचा प्रवास सुरू झाला. आता इथे कसा, लेफ्ट ॲट्रियम म्हणजे डावे आळींद, फुफ्फुसातून आलेले शुद्ध ऑक्सिजनेटेड रक्त तिथे साठते. कुठे साठते, लेफ्ट ॲट्रियमला म्हणजे डावे आळींद, आणि मग ते मॅट्रल वॉल्वमध्ये ते द्विपदरी झडप जिथे आहे, डाव्या आळंदातून डाव्या निलयात रक्त सोडणार, आणि मग लेफ्ट व्हेंट्रिकल डावा निलय. आपण हे परत आपल्या याच्यामध्ये PPTमधून येणारच, आपल्याकडे ते पूर्ण हार्ट आहे ते तर तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पूर्ण हातात मिळणारच आहे. पण हे व्याख्यान तुम्हाला लक्षात राहणार आहे, काय कुठून चाललं आहे. लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे डावा निलय, आणि डावा निलय काय करणार, हा हृदयाचा सर्वात मजबूत भाग आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. येथून रक्त संपूर्ण शरीरात पोहोचणार. सगळ्यात आधी कुठे जाणार, ॲरोटिक वॉलला. मग ते ॲरोटा हे महाधमनी आहे ना, ॲरोटा म्हणजे महाधमनीमध्ये जाऊन मेंदू, तुमच्या प्रत्येक स्नायूंमध्ये, प्रत्येक अंतर्गत अवयवांमध्ये यांना त्या रक्तामुळे पोषण मिळते. आता त्याचा क्रम बघूया, फ्लो चार्ट, रक्तप्रवाह कसं जात आहे त्याचा फ्लो चार्ट बघूया. व्हेरी सिम्पल आहे, तुम्ही त्याला अवघडात घेऊ नका. व्हेरी सिम्पल. आधी बॉडीमधनं काय होणार, अशुद्ध रक्त राईट ॲट्रियम, त्याच्या ते गेलं आपलं
ट्रिक्यूस स्पीडमध्ये वॉलमध्ये, तिथून ते राईट वेंट्रिकलमध्ये अस्वच्छ सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सला गेलं. लंग्सने त्याला प्युरिफाय करून लेफ्ट ॲट्रियमला पाठवलं. लेफ्ट ॲट्रियमला ते मिट्रल वॉलमध्ये टाकलं. मिट्रल वॉलमधून ते इम्पॉर्टंट असलेल्या लेफ्ट वेंट्रिकलमध्ये साचलं आणि तिने ते ऑरोटाला दिलं. ऑरोटाने सगळ्या बॉडीला पाठवलं. ह्यामध्ये हृदयावर चांगला योगाचा खूप छान परिणाम होतो. योगिक थेरपी आपल्याला आहे. मग हृदयावर परिणाम करणारी जी आसनं आहेत ती ताडासन, भुजंगासन, वज्रासन, सेतुबंधासन. ह्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. बरीच आसनं आहे है ना. 84,000 योनी असलेली अशी बरीच आसनं आहेत ज्याच्यामुळे हे हृदयावर परिणाम होतो. पण ही जी आसनं आहेत त्याच्याने खूप सुंदर परिणाम होतो. BP असलेल्यांनासुद्धा त्रास होत नाही. अनुलोम विलोम तुम्हाला माहितीच आहे, प्राणायामाने पूर्ण काय होतं, स्वच्छ 72,000 नाड्या शुद्ध होतात आणि त्याच्यामुळेच व्यवस्थित ऑक्सिजन जे आहे ते आपल्या हिमोग्लोबिनमध्ये मिसळून जे ब्लड सेल आहे ते सगळे शरीरभर पोहोचणार. पण त्यासाठी अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जाई है ना, यासारखे प्राणायाम आणि शुद्धीकर्म, मग त्याच्यामध्ये तुम्ही कपालभाती घेऊ शकता है ना. बाकीचे बरेच प्राणायाम आहेत पण हे मेनली आपण केली पाहिजेत. ह्याच्याने हृदयगती नियंत्रित होते, रक्तदाब कमी होतो है ना, तो नियंत्रणात येतो. या पद्धतीने आपल्याला निसर्गोपचाराने हृदय संवर्धन कसं करता येईल. हृदय संवर्धन करण्यासाठी माती उपचार सगळ्यांना माहिती आहे है ना. किती उपचार आहेत वेगळे. हृदय संवर्धन करण्यासाठी मातीचा आपल्या छातीवर व्यवस्थित लेप देतो आपण है ना. कापडावर लेप देऊ शकतो. 1/5 इंची, अर्धा इंची, 1 इंची लेप वेगवेगळा असतो. डायरेक्ट छातीवर देता येतो किंवा मग त्याच्या पट्ट्या लेपण लावता येतात. विविध प्रकारची जे पेशंट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटला वेगवेगळा परिणाम देणाऱ्या पट्ट्या आपल्याला लावायच्या असतात, एकसारख्या नसतात. कारण शरीर आणि ही 5 बोटं जसं शरीर समान नाही तसंच आजारसुद्धा असमतोल असतात आणि वेगवेगळ्या शरीरावर वयानुसार वेगवेगळे आपल्याला ती थेरपी द्यायची असते. हायड्रोथेरपी, पाठीवर थंड पाण्याच्या पट्ट्या है ना, त्या आपल्याला देता येतात. ओके. आता आपल्याला ह्यामध्ये आहाराचं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण कार्य इथे आहे. निसर्गोपचाराच्या आहार, कारण हृदयावर परिणाम आहार हा 100% करतो. आपण म्हणतो ना, जसं तुम्ही जे खाताय ते तुम्ही दिसताय, जे तुम्ही खाणार तसं तुम्ही दिसणार. हिरव्या भाज्या, फळे, कमी मीठ है ना, तेल खूप मसालेदार न खाता ते जर आपण चांगला आहार ठेवला, रक्त शुद्ध होते, हृदयावरील स्ट्रेस म्हणजे ताण कमी होतो. या पद्धतीने आपल्याला निसर्गोपचारातील काही थेरपीज घेऊन हृदय संवर्धन करता येतं. मानसिक आरोग्य हे हृदयाला खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण हृदयावर मानसिक आरोग्याचा पूर्ण परिणाम होतो. त्यामध्ये तणाव है ना, हा सगळ्यात भयानक असा आजार आजच्या पिढीला लागलेला है ना. त्यात मोबाईल मिळालेला, वेळ न काळ कधीही तो चालू असतो, म्हणजे रात्रसुद्धा जागरण हा सुद्धा मानसिक अनारोग्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे. तणाव, अतिराग है ना, भीती हे हृदयाचे मोठे शत्रू आहेत. त्यामध्ये 3 तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे. कोणते हृदयाचे शत्रू कुणाला मांडलं आहे है ना, निसर्गोपचाराने हृदयाचे शत्रू कुणाला मांडलं आहे हा प्रश्न आहे. त्याला उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तणाव, राग, भीती. ठीक आहे, हे 3 मोठे हृदयाचे शत्रू आहेत. मग त्याला कसं घालवायचं आहे. आपल्याला योगामधून ध्यान शिकवलं गेलेलं आहे, मेडिटेशन, आणि श्वसनक्रिया म्हणजे प्राणायाम. ह्या 2 क्रियेतून हृदय शांत करता येते आणि त्यामुळे मानसिक आरोग्य आपल्याला व्यवस्थित जपता येते. म्हणजेच हृदय हे केवळ पंप नाही आहे है ना, फक्त एक काम करणारं छोटं मशीन नाही आहे. ते शरीर, मन आणि प्राण यांचं देखील केंद्र आहे. योग आणि निसर्गोपचारात संयमित जीवनशैली सांगितलेली आहे. हृदय निरोगीच ठेवला पाहिजे
आणि आजारांपासून संरक्षण करता आलं पाहिजे. स्वस्थ हृदय म्हणजे निरोगी जीवन है ना. आणि हे निरोगी जीवन मिळवण्यासाठी तुम्हाला योग व निसर्गोपचार जे कोर्स करत आहात त्यातून स्वतःचे तर आरोग्य राखणार, परिवाराचे राखणार, समाजाचे राखणार आहात तुम्ही. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही याच्यातून प्रचार आणि प्रसार केला किंवा केंद्र ओपन केलं तर नॅचरली तुम्ही पूर्ण देशभरसुद्धा पसरू शकाल. हे करणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही ब्लड फ्लो त्याच्यामध्ये मला दाखवायचा होता वेगळ्या पद्धतीने. ती आकृती तुमच्याकडे आहे, जरा एकदा परत ती ओपन कराल आकृती तुम्हाला पाठवलेली. त्यामध्ये बघा तुम्हाला असं पूर्ण अर्धा काप करून दाखवलेली आहे है ना हृदयाचं. मग त्यामध्ये तुम्हाला ना एक्सटर्नल कवरिंग नाही लक्षात येणार आहे, तर ते 3 कवरिंग आहे. क्वेश्चन इज एक्सटर्नल कवरिंग ऑफ हार्ट. तर त्या 3 लिहायच्या आहे. हृदयाचे आवरण लेयर्स, तर ते 3 लिहायचे आहे. तुम्ही लिहून घ्या, 2 मार्काला आहे. एक आहे पेरिकार्डियम, दुसरं आहे मायोकार्डियम आणि तिसरं आहे एंडोकार्डियम. एंडो असं लक्षात ठेवा. पेरिकार्डियम कुठे प्रोटेक्ट करते, ते आउटर कवर आहे वरचं, असं लेअरमध्ये असतं ते है ना. पातळ जाळी असते त्याच्यावर अशी चपटी, पण ती अशी ताठरलेली असते, म्हणजे त्याच्यातून डायरेक्ट कुठला धक्का बसला तर त्याला हार्टला लागणार नाही अशी ती आहे. मायोकार्डियमची आहे ती मस्क्युलर लेअर थिक असते, थोडीशी जाडसर असते आणि ती थिक असते, जाडसर मस्क्युलर लेअर असतो तो. आणि एंडो तेच लक्षात येत असेल का, आतला भाग ना एंडोकार्डियम. इनर लायनिंग असते त्याला, अशी लायनिंग असते, त्यामुळे स्ट्रोक्स बसायला झटका लगेचच बसत नाही हार्टला. हे लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात. डाव्या वेंट्रिकल सगळ्यात जास्त पॉवरफुल कोणती वेंट्रिकल आहे, डावी. थिकेस्ट मायोकार्डियम असतो त्याला डाव्या निलयाला, म्हणून ती खूप जास्त पॉवरफुल असते. चेंबर्स किती आहेत आपल्याला, 4. परत एकदा लिहून घ्यायचं आहे. हृदयाला 4. द ह्युमन हार्ट हॅज 4 चेंबर्स. हृदयाला 4 कप्पे आहेत. एक राईट ॲट्रियम, इट रिसिव्स डिऑक्सिजनेटेड ब्लड. सेकंड राईट वेंट्रिकल सेंड्स ब्लड टू लंग्सला ब्लड पाठवते. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनयुक्त रक्त ते घेतं आहे. आणि लेफ्ट वेंट्रिकल है ना अरोटाकडे काय करतं, सेंड ब्लड टू द होल बॉडी. असे हे 4च कप्पे लक्षात ठेवा. तुम्हाला 2 मार्काला खूप आतमध्ये खूप हार्ड नाही आहे. उजवा कप्पा आळीन काय करणार, शुद्ध रक्त स्वीकारतोय. उजवा निलय काय करणार, रक्त फुफ्फुसाकडे पोचवतो. डावा आळीन काय करतो, शुद्ध रक्त स्वीकारतोय आणि डावा निलय संपूर्ण शरीरात रक्त पाठवणार. एवढं लक्षात ठेवायचं. 4 कप्पे 4 कार्य, 4 कप्पे 4 कार्य. डन. हार्ट वॉल्स, हृदयातील झडपा. इंग्लिशमध्ये ऐकून घ्या की वॉल्स प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड अँड मेंटेन वन वे फ्लो. दिखा रेणुका जी, हार्ट वॉल्स क्या काम करते हैं, व्हाट इट डू. हृदयातील झडपा काय काम करतात. यस, इट प्रिवेंट बैक फ्लो ऑफ ब्लड एंड मेंटेन वन वे, एक ही वन से साइड ही जाएगा है ना. अभी उसका लोकेशन, वॉल का लोकेशन है. ट्रिक्यूस्पिड क्या करेगा, ट्रिक्यूस्पिड है ना राइट एट्रियम के राइट वेंट्रिकल के पास है, मैंने पहले भी बताया. और फिर मिट्रल मतलब बैक्यूस्पिड वॉल्व क्या करेगा, लेफ्ट एट्रियम के लेफ्ट वेंट्रिकल के पास है. पल्मोनरी वॉल्व राइट वेंट्रिकल के पास है और ऑरोटिक वॉल्व लेफ्ट वेंट्रिकल के पास है, वो ऑरोटा को भेजता है ना. मराठीत बघा, झडपा रक्ताचा प्रवाह थांबवतात, एकाच परतीचा प्रवाह नसतो त्यांना. मग ट्रॅकस्पीड काय करणार, उजवा आळीन, उजवा निलय याच्याजवळ आहे ठिकाण त्याचं. मायट्रल डाव्या आळींजवळ, डाव्या निलयजवळ. पल्मोनरी मेन आहे ती उजव्या निलय आणि फुफ्फुसाजवळ आहे. आणि जी आर्टिक आहे ती डावा निलय आणि शरीराजवळ. आता ब्लड वेसल्स कनेक्टेड टू हार्ट कोणत्या कोणत्या आहे, मी 5 सांगितल्या.
कोणत्या हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आहे त्या 5 आहेत आणि त्याला 2 मार्क आहेत लिहायचे. सुपिरियर वेना कावा, इन्फेरियर वेना कावा, पल्मनरी आर्टरी, पल्मनरी वेन अँड लास्ट वन इज एओरोटा है ना. ऑर्टा लिहायचं आहे, AORTA आहे हां. त्याचं स्पेलिंग हे जे आहे ऑर्टा म्हणतात त्याला, ऑर्टा असं पण म्हणतात, ऑर्टा म्हणतात है ना. थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. 5 लिहिले तुम्ही. सुपिरियर, इन्फेरियर हे काय आहे, वेना कावा आहे. पल्मनरीला आर्टरी आहे आणि वेन आहे आणि एकुलतं एक ऑर्टा. ह्या काय आहेत, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या. दॅट आर द ब्लड वेसल्स कनेक्टेड टू हार्ट. ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, 2च पद्धती आहे है ना. रक्ताभिसरणच्या 2 प्रक्रिया, पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. पल्मनरीमध्ये हार्ट लंग्स, हार्टकडून फुफ्फुसाकडे आणि फुफ्फुसाकडून हार्टकडे. पण सिस्टेमिकमध्ये काय, हार्ट शरीराकडून हार्टकडून बॉडीकडे आणि बॉडीकडून हार्टकडे. हार्ट बॉडी हार्ट, देन हृदय शरीर हृदय. आता ह्युमन्स हॅव डबल सर्क्युलेशन, लाईक असं दुहेरी रक्ताभिसरण आपल्या शरीरात चालतं. हृदयाचं विद्युत नियंत्रण आपल्याला सिलेबसला नाही येते. नॉड, AV नॉड, SV नॉड नाही आहे त्याला आपल्याला, बंडल्स ऑफ ते नाही आहे. बट हार्टबीट्स आणि कार्डियक सायकल तुम्हाला कळलं पाहिजे. नॉर्मल हार्ट रेट काय, नॉर्मल हार्ट रेट क्या होता है, 72 बीट्स पर मिनट. याद रखो है ना, 72 बीट्स पर मिनट ये नॉर्मल हार्ट बीट है, हार्ट रेट है. एंड 1 कार्डियक साइकिल कैसा होता है, सिस्टोल टू डिस्टोल. BP लेवल देखा है ना, ऊपर का फिर नीचे तक का. सामान्य हृदय गती ती 72 बीट्स एका मिनिटाला. एक चक्र कसं असतं, आपण ते सिस्टोल म्हणजे काय म्हणतो त्याला, आकुंचन पावणं, आणि डायस्टोल म्हणजे प्रसरण पावणं. धक 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 आहे ना, आवाज कसा येतो त्याचा. पंप्स, हृदयाची कार्य सगळ्यांना माहिती आहे की ते ब्लड पंपिंग करतं, सप्लाय ऑक्सिजन करतं न्यूट्रियनचा. त्याच्यानंतर ते वेस्ट जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे रिमूव्ह करणार आहे आणि ते बॉडीचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन करतं. फक्त रक्त पंपिंग करतं असं नाही आहे, पोषण देण्याचं काम पण आहे त्याचं. अपशिष्ट पदार्थ जे आहेत ते पण शरीरातून बाहेर काढण्याचं पण काम आहे त्याचं. शरीरातील तापमान संतुलित करण्याचं काम पण आहे त्याचं. हे सुंदर कार्य आहे हृदयाचं. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला कुणालाही काही प्रश्न असतील तर विचारायचे आहे. आपण हार्ट हे प्रॅक्टिकल सेशनला आपण बघणार आहोत, कारण त्याला आपल्या बोर्डवर आपण ती आकृती काढून पूर्ण हार्ट आपल्या हातावर सगळ्यांजवळ असलं पाहिजे. त्याच्यातल्या कुठलं काम कसं करता येते आपल्याकडे एक हे पण आहे, कागदी टर्निंग ओव्हर करतो असा पण हार्ट आहे. तर प्रॅक्टिकल सेशनला आपण नक्की बघणार आहोत. ठीक आहे. आता कुणालाही काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारायचे आहे. एनी क्वेश्चन्स? बहुत हार्ड उसको लेना ही नहीं, ये एक सिस्टम है. हम लोग 9 सिस्टम 11 से तो 9 सिस्टम ऑलरेडी हम बहुत कुछ सिस्टम सीख चुके हैं. बऱ्याच ऑर्गन आपले जे आहे शरीरामधले ते आपण शिकून झालेले आहेत. आणि हृदय हे महत्त्वपूर्ण ऑर्गन आहे आणि त्याची प्रॅक्टिकल पण झालं पाहिजे, ते कळलंच पाहिजे. का? कारण की निसर्गोपचारात हृदय हा खूप अशी आजारं घेऊन येणारे पेशंट्स असतात आणि त्यांचा तुम्हाला रिपोर्ट जर कळला काय त्रास आहे तर त्यातून तुम्ही व्यवस्थित त्यांना उपचार देऊ शकाल. म्हणून हृदय आपल्याला कळायलाच पाहिजे है ना. जर ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे एखाद्याची, काय उपाय करा. अँजिओग्राफी झालेली आहे, अँजिओग्राफी केली, आता अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. कुणाला वॉल बसवलेला आहे ना, स्पाइस मेकर बसवलेला आहे ना, हार्टजवळ एक बसवतात बरोबर आहे. त्याच्याने एखादी ब्लॉकेज असली ती उघडली का तिथे डायरेक्टली एक स्टेन टाकतात, स्टेन टाकलेले असतात पेशंट्स. मग त्यांना कुठला उपचार कसा द्यावा असते त्याने आधी तुम्ही हिस्ट्री विचारल्याशिवाय कधीही चूक करू नका. हिस्ट्री विचारल्याशिवाय कुठलाही डायरेक्ट उपचार द्यायचा नाही है ना. पेशंट सगळी माहिती पूर्ण देत नाही आणि त्यामुळे भरपूर प्रश्न उद्भवतात आणि आपल्या डॉक्टरांना
त्रास होतो, मानसिक पण आणि बाहेरच्या लोकांचा पण. त्यामुळे कधीही कार्य करताना, उपचार देताना हिस्ट्री घ्यायची आहे, हृदयविकार, बी पी विचारायचा आहे, मग त्यांना काय काय त्रास होतो किंवा त्यांनी कुठले उपचार घेतले होते मागे ते विचारायचं आहे. हृदयासंबंधी बी पीची रिडिंग बघायचे आहेत, कमी जास्त काय होतं, कुणाला लो होतो आहे का, कुणाला हाय बी पी होतो आहे का. बऱ्याच लोकांना अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झालेली असते, टेन्स बसवलेला असतात, मशिनरी स्पेसमेकर बसवलेला असतो पण सांगत नाही आणि त्यामुळे उपचार चुकतो आपला, उपचार चुकतो आणि कुठेच आपल्याला चुका आता निसर्ग उपचार तज्ज्ञाला त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मान्य नाही, म्हणून त्यांनी अगदी अधोरेखित नॉर्म्सच्या आतच राहून सगळी कार्य केलीच पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपला हा जो आजचा विषय होता हार्ट हा आपण संपवला आहे. और एनी क्वेश्चन्स फ्रॉम स्टूडेंट, एनी फ्री टॉक सेशन इज देयर, तुम्ही बोलू शकता. किसी को बात करना है? साधना जी, रेणुका जी, दिनेश है, अल्फी, ये आमरीन है, शाइस्ता जी, सविता ताई, अजून कोण जॉईन झालं आहे बघायला लागेल. नाजमा जी है, रेशम जॉईन हो चुके हैं, शीतल आहे, शीतल जॉईन झाल्या आहेत. व्हेरी गुड शीतल, खूप दिवसानंतर ना बेटा प्रॅक्टिकलचे सेशनचे आहे ना व्हिडिओज वगैरे बघा. हां, व्हिडिओज बघायचे आहेत सगळे व्यवस्थित, वेळ काढा. असाइनमेंट ज्यांनी जमा केले नाहीत त्यांनी अर्जंटली वेळ काढून असाइनमेंट, बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी कंप्लीट केले त्यांच्याशी बोला. जुन्या विद्यार्थ्यांचे असाइनमेंट बघा काय चुकतं आहे आणि ते सगळे कंप्लीट लवकरात लवकर करा. हक्काचे 20 मार्क आहेत आपले, हक्काचे 20 मार्क अजिबात जाऊ द्यायचे नाहीत, एकही जाऊ द्यायचा नाही. असाइनमेंट लिहिताना आपला अभ्यास होतो, खूप छान अभ्यास होतो. एकदा रिव्हिजन होते, पानं उलटवले पालटवले जातात आणि त्यामुळे आपला जो राहिलेला बॅकलॉग आहे तो पण भरून निघतो, ज्ञानात भर पडते. म्हणून पण आणि व्हायवामध्ये नेमकं तुम्हाला असाइनमेंट बुक समोर ठेवून काही प्रश्न केले जातात. व्हायवाची डायरेक्टली 100 मार्क आहेत है ना. एक परीक्षा तुमच्या सगळ्यांच्या संमतीने ते तारीख मागतायत, आपण मार्चला प्री एक्झाम है ना कशी असते काय असते ते तुमच्या लक्षात येईल. त्याचे मार्क फायनलला धरले जाणार नाहीत, पण ती परीक्षा प्रॅक्टिस पेपर, जसं 10साठी प्री बोर्ड असतो है ना, तसं आपल्याला प्री बोर्ड एक्झाम द्यायची आहे. तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला आहात है ना. तर ही परीक्षा आपल्याला मार्चला कोणत्या तारखेला घ्यायची, कारण एप्रिल मेमध्ये सुट्ट्या लागल्या की सगळे धावपळ होऊन जाते, म्हणजे तुम्हीच हाती लागत नाही किंवा तुम्ही बाहेरगावी जातात. मग त्या कारणाने आपण प्रयत्न करूया मार्चच्या महिन्यामधले कुठली तरी एक तारीख घेऊन आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे ते शिकणं गरजेचं आहे. त्यात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील ते पण आपल्याला बघायचं आहे. म्हणून कोणीही म्हणजे खूप निष्काळजीपणा ह्याच्यामध्ये करू नका. थोडं सिरियसली घ्यायचं आहे. ही परीक्षा तुमचं भविष्य ठरवणारी परीक्षा आहे, पुढे काय करणार दिशा देणारी ही परीक्षा आहे आणि म्हणून तुम्ही ह्याला अगदी सिरियसली घेऊन केलंच पाहिजे. नाजमा, आपको कुछ बोलना है? नहीं ठीक है. काफी समझ में आया है, कुछ नहीं भी आया है. नहीं बिल्कुल आएगा, हम उसका अभी पूरे इस पे देते रहेंगे. इसमें डायरेक्टली 10 से 16 मार्क्स का हार्ड पर आता है, और डायग्राम में से कुछ क्वेश्चंस आ सकते हैं, वाइवा में ज़्यादा. बाकी आपका ऑनलाइन एग्ज़ाम तो बहुत इजी होगी. यही वाला टफ वाला लेसन था आपको हार्ट का, बाकी तो बहुत इजी रहे आपको है ना. कहीं भी नहीं अटकेंगे आप. थिंक फॉर द बेस्ट जी. सभी को हार्ड गया होगा, पहला ही है ना उनका लेक्चर, थोड़ा हार्ड गया होगा. मैं तो सुन रही हूँ अभी सब. डबल रिवीजन हो जाएगा, बहुत अच्छा. स्टार्ट टू लिसन. लेकिन एक चीज है कि आप मतलब बहुत ज्यादा मराठी में बोलते हो और इंग्लिश में बहुत कम बोलते हो, तो मैं वो कैच करने की कोशिश करती हूँ. तो अगर इंग्लिश में भी बोले ज़्यादा, ठीक है एक्सप्लेनेशन, ओके हो गया. तो आज ज्यादा ना अच्छे से समझ में आज ज़्यादा मराठी वाले ही बहुत ज़्यादा थे,
इंग्लिश हाँ के वो मोस्टली मुझे कोई समझा, नहीं, इंग्लिश नहीं वाले तो फिर तो इंग्लिश कोई ही रहता है नहीं क्या, कोई भी एक भी? है बहुत सारे हैं, बहुत सारे। अभी यहाँ रेणुका बट दीदी एक, है, बहुत हाँ सारे एक बहुत बार सारे। जैसा, एक बार एक जैसा, हम क्या तो करते हैं मुझे मराठी में, क्लियरिटी ज्यादा आएगी। हिंदी में और सेम इंग्लिश में भी सिमिलर सिमिलर पूरा ट्रांसलेट करके भी बताते हैं, ताकि किसी को अच्छा, भी वो अड़े नहीं। तो सारी और ये लैंग्वेजेस जो ट्राई करते हैं। ये वीडियो है ये पूरा मिल सकता है श्योर देखने के श्योर, लिए, जैसा ऑफ कोर्स। ये सब? जी, हम ये वीडियो ठीक को है, अभी बंद करेंगे ये सेशन में, और ओके आप लोगों का चालू रखेंगे। यहाँ हम ये व्याख्यान ख़त्म करते हैं। आपको अगले लेक्चर में अवश्य मिलेंगे। धन्यवाद। ओके, थैंक